मंडळी, मी कल्याणी स्वागत करते तुमचं माझ्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज व्हिडिओ शूट करते भरपूर दिवसानंतर. तर खूप दिवस झाले मी व्हिडिओ काढला नव्हता आणि आज काढते. तर म्हणजे मी ह्या चॅनलवर माझा पहिलाच ब्लॉग म्हणायचा. तर माझं पहिलं चॅनल होतं, तर ते पूर्णपणे संपलेलं आहे. त्याच्यानंतर 2-3 चॅनल ओपन केले, पण त्याला काही ग्रोथ आली नाही. आणि ह्या चॅनलवर म्हणजे कल्याणी चौखाने ह्या चॅनलवर माझा पहिला व्हिडिओ आहे. तर सगळ्यांनी भरभरून प्रेम द्या आणि नक्की बघा. तर आज मी तुमच्यासोबत डेली रुटीन शेअर करणार आहे. आणि माझं छोटंसं बाळ आहे, त्याला बघून मी घरातले कामं कसे करते, कसं एक ॲडजस्ट करते, तर ते तुम्हाला सांगणार आहे. आणि जे प्रत्येक नवीन मम्मी आहे त्या हे व्हिडिओ नक्की बघतात का. आमचं म्हणजे छोटं बाळ आहे, छोटं बाळ बघून कसं घरातलं काम हँडल करायचं, कसं सगळं आवरायचं. म्हणजे एकट्या बाईवर जेव्हा बाळाची पूर्ण जबाबदारी असते, घराच्या कामाची असते, तर ते नक्की बघतं हे सगळे व्हिडिओ. आणि मी पण बघितलं कसं सगळे करतात कसं नाही. पण ज्याचं त्याचं वेगवेगळं रुटीन असतं आणि कोणाचंही रुटीन आपण फॉलो करू शकत नाही. आणि त्या गोष्टीचा आपल्याला किंचितही हे होत नाही. हा, मोटिवेशन भेटतं, पण असं म्हणजे सपोर्ट काही होऊ शकत नाही. कारण की आपलं काम आपल्यालाच करायला लागतं. त्यांचं बाळ कधी उठतं, आपलं बाळ कधी उठतं. आता माझं बाळ उठलेलं आहे, माझं बाळ उठलंय आणि माझी मुलगी आहे ते झोपले त्याला धोका देते. आमचं बाळ झोपेतच उठून खेळतंय आणि हे बाळ त्याला झोका देते. तर माझं बाळ हुशार खूप आहे, त्रास पण देत नाही. पण मग त्याला असं वाटतं का माझ्याजवळ राहायला पाहिजे मम्मीने. आणि प्रत्येक बाळाची हीच म्हणजे इच्छा असती की मम्मीने जवळ राहावं, आपल्यासोबत गप्पा मारावं, बोलावं, खेळावं. आणि म्हणजे आणि आईला पण म्हणजे बाळाला सोडून असं काम करावंशी वाटत नाही. प्रत्येक आई असती तर तिची इच्छा असते बाळासोबत खेळावं, हे करावं. आणि बाळाला एकट्याला टाकून कसं जायचं काम करायला. बाळ करू पण देत नाही. कामाला लागलं का बाळ रडण्यासाठी चालू होतं. आणि घरात पसारा होतो. किती वेळा वाटलं ना बाई हे असं आवडलं व्हिडिओमध्ये असं दाखवते आपण असं करू तसं करू, काही उपयोग होत नाही. तर आपल्या प्रेरणेने जेव्हा बाळ झोपतं तेव्हा जे काम करता येईल ते करून घेते मी. आणि किती काही व्हिडिओ बघितले, काही हे केलं, मला तर काही म्हणजे मला स्वतःला एक्सपिरियन्स काहीही उपयोग झालेला नाही. कारण मी 2-3 दिवस बघत होते कसं घरातलं आवरायचं, कसं हे करायचं. आणि जेव्हा बाळ नसतं तेव्हा आपल्याला सवय असते सगळं जिजली ठेवायची, सगळं आवरायची. आणि मग बाळ आल्याच्या नंतर सगळ्या जबाबदाऱ्या पडतात, सगळं हे होतं. त्याच्यानंतर मग सगळं काम हळूहळू पेंडिंग होतं. सुरुवातीला बाळाची झोप जास्त असते तेव्हा करू शकतो माणूस, पण नंतर बाळाची झोप कमी होती आणि कामाला म्हणजे टाईम भेटणं कमी होतं. नंतर मग काम पेंडिंग पडायला जास्त सुरुवात होती. आता तर माझं बाळ 5 महिन्यात झाले, अजून रिंगत वगैरे नाही, म्हणजे पसारा करत नाहीये. तरी पण म्हणजे मला काम आवडणं थोडंसं म्हणजे हे होतं, मागं पुढं होतं. कारण की बाळासोबत वेळ देणं, घरातलं काम करणं हे थोडं मागं पुढं होतं सगळं. आणि अजून थोड्या दिवसांनी बाहेर रिंगायला लागल्यावर, त्याचं पसाराव करायला लागल्यावर मग काय होईन देव जाणे. तर तुमच्याकडे काही टिप्स असल्या तर कमेंटमध्ये सांगा. आणि माझं काही चुकलं असलं तर कमेंट करून नक्की सांगा. आता संध्याकाळचा टाईम झाला आहे, तर मी वरण आणि चपात्या बनवल्यात. आता भात लावायचा आहे. तोपर्यंत आता माझ्या व्हिडिओला सपोर्ट करा आणि लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.